नमस्कार, स्वागत आहे देवताज कॉर्नर मध्ये। आजच्या व्हिडिओमधून आपण चैत्र शुक्ल एकादशी म्हणजेच कामदा एकादशी बद्दल माहिती घेणार आहोत। याचे महात्म्य जाणून घेणार आहोत। तसेच हे व्रत कसे करावे, द्वादशीच्या दिवशी पारणे म्हणजे उपवास कसा सोडावा, कामदा एकादशीचे काय फायदे आहेत आणि कामदा एकादशीला काय टाळावे म्हणजे कोणती कामे वर्ज्य करावीत, याची संपूर्ण माहिती ह्या सुंदर व्हिडिओमधून घेणार आहोत। कामदा एकादशी हे व्रत अत्यंत फलदायी आहे। यांच्या पालनाने भक्तांना इच्छित फल मिळते। भगवान विष्णूंची कृपा प्राप्त करून जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी हा उपवास प्रत्येक जण करत असतात किंवा प्रत्येकाने केला पाहिजे। कारण एकादशी हे सर्व व्रतामध्ये अत्यंत फलदायी असे व्रत आहे। कामदा एकादशी ही चैत्र महिन्यातील पहिली एकादशी असते आणि भगवान विष्णूंची उपासना करण्याचा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो। त्यामुळे कामदा एकादशीचे व्रत केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि आपल्याला उत्तम आरोग्य लाभते। आणि त्यामुळे एकादशीचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे। आता कामदा एकादशीचे व्रत कसे करायचे आपण ते बघूयात। दशमी तिथी म्हणजेच एकादशीच्या आदल्या दिवशी आपल्याला सात्विक अन्न ग्रहण करायचे आहे। या अन्नामध्ये मसालेदार पदार्थ, लसूण, कांदा आणि मांसाहार वर्ज्य करायचा आहे। रात्री उशिरा भोजन टाळायचे आहे आणि श्री विष्णूंचे नामस्मरण करायचे आहे। एकादशीच्या दिवशी आता आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र कपडे परिधान करायचे आहे। भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करायची आहे। त्या अगोदर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे आणि विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णू मंत्रांचा जप ह्या दिवशी करायचा आहे। असा जप करण्याने आपल्याला अनन्यसाधारण असे पुण्य प्राप्त होत असते। त्यामुळे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आपल्याला एकादशीच्या दिवशी अवश्य करायचा आहे। मंत्र छोटा आहे परंतु त्याचे फायदे अनेक प्रकारचे आहेत। एकादशीच्या दिवशी तुळशी पूजनालाही अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे। एकादशीच्या दिवशी श्री हरी विष्णूंना मंजुळा वाहिल्याने त्याचे पुण्य म्हणजे 1000 पटीने वाढते। परंतु एकादशीच्या दिवशी तुळशी मंजुळा तोडणे वर्ज्य आहे। त्यामुळे एकादशीच्या आदल्या दिवशी आपल्याला मंजुळा तोडून ठेवायच्या आहे आणि त्या एकादशीच्या दिवशी श्री हरी विष्णूंना अर्पण करायचे आहे। त्यामुळे अनेक प्रकारे आपले पुण्य वाढून आपल्याला फळप्राप्ती किंवा इच्छा प्राप्ती होत असते। त्यामुळे ह्या दिवशी तुळशी पूजनही करायचे आहे। सकाळपासूनच निर्जल उपवास किंवा फलाहार करावा। जे अन्न घेतात त्यांनी दूध, फळे, शेंगदाणे, साबुदाणा इत्यादी सेवन करावे। दिवसभर हरिकीर्तन, भजन, गीता पठण किंवा विष्णू स्तोत्र वाचन करावे। रात्री जागरण करून भगवान विष्णूंची आराधना करावी। द्वादशीच्या दिवशी पारणे कसे करायचे म्हणजेच उपवास कसा सोडायचा, तर दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून पुन्हा विष्णूंची पूजा करायची आहे। सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे। गरिबांना दान धर्म करून ब्राह्मणांना भोजन करायचे आहे। आपण हे यथाशक्ती इच्छाशक्ती करू शकतो। त्यानंतर स्वतः सात्विक अन्न ग्रहण करून व्रत संपूर्ण करायचे आहे म्हणजेच व्रत सोडायचे आहे। आता हे कामदा एकादशीचे फायदे आपण बघणार आहोत। बघा, आपल्याकडून जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचे पाप हे होत असतं आणि त्याचा परिणामही आपल्या जीवनावरती होत असतो। त्यामुळे सर्व प्रकारच्या पापांपासून आपल्याला एकादशी व्रत केल्याने मुक्ती मिळते। विवाह सुख आणि संतान सुख प्राप्तीसाठीही एकादशीचे व्रत हे अत्यंत फलदायी असे व्रत आहे। आपल्या मनातील कोणत्याही इच्छा असोत किंवा आरोग्यविषयक समस्या असोत, त्या एकादशी व्रताने पूर्ण होतात आणि आपल्याला उत्तम आरोग्य लाभते। वैवाहिक जीवनामध्येही अनेक प्रकारच्या अडचणी येतच असतात। अशा अडचणी दूर करण्यासाठीही एकादशीचे व्रत केल्याने त्या अडचणी दूर होतात आणि सुखाची प्राप्ती होत असते। श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त होण्यासाठी आणि मोक्ष प्राप्त होण्यासाठी एकादशीचे व्रत हे अत्यंत फलदायी असे व्रत आहे। त्यामुळे एकादशीला अनन्यसाधारण असे महत्त्व 1000 पटीने आहेत। कामदा एकादशीचे आता हे तर आपण फायदे बघितले। आता यानंतर आपण कामदा एकादशीला काय टाळायचे आहे म्हणजे वर्जित कामे काय करायची आहेत त्याची माहिती घेणार आहोत। तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचे आहे, तर एकादशीच्या दिवशी तांदूळ खाणे वर्ज्य आहे। म्हणजेच आपल्याला भात वगैरे करायचा नाहीये, भात खाणे वर्ज्य करायचे आहे।
तसेच मांसाहार, मद्यपान आणि तामसिक पदार्थ म्हणजे कांदा, लसूण हे पदार्थ ह्या दिवशी आवर्जून टाळायचे आहेत. तसेच क्रोध, असत्य बोलणे आणि वाईट कर्म करू नये. त्यामुळे आपल्या पापामध्ये वाढ होत असते. त्यामुळे हे आपल्याला काम वर्ज्य करायचे आहे. कुटुंबातील सदस्यांशी वादविवाद करायचे नाही आहे. त्यामुळे घरामध्ये आपल्याला अशांती निर्माण होते. म्हणून घरातील प्रत्येक सदस्यांनी सुसंवाद साधला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये नक्कीच सुख, शांती आणि धन, वैभव, लक्ष्मी नांदत असते. त्यामुळे कामदा एकादशीच्या दिवशी हे कामे तुम्ही आवर्जून वर्ज्य करायचे आहेत, म्हणजे कटाक्षाने टाळायचे आहेत. कामदा एकादशी हे अत्यंत फलदायी आणि पुण्यदायी असे व्रत आहे. श्रीहरी विष्णूंची कृपा मिळवण्यासाठी हे व्रत अवश्य करावे. या व्रतामुळे मनातील जेवढ्याही आपल्या इच्छा आहे त्या पूर्ण होतात आणि आपल्याकडून काही पाप कळत नकळत झाले असेल तर त्या पापांचा नाशही होतो आणि महत्वाचे म्हणजे आपल्याला मोक्ष प्राप्ती होते. त्यामुळे श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी, माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घरामध्ये सुख शांती नांदावी, जीवनामध्ये सुख प्राप्त व्हावे व आपल्याला उत्तम आरोग्य प्राप्ती व्हावी यासाठी एकादशीचे व्रत अवश्य करायचे आहे. माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.